नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की सल्फर म्हणजेच गंधक या अन्नद्रव्याचं सगळ्यात जास्त महत्त्व कांदा पिकासाठी का व तसेच कांदा पीक साठवणूक क्षमता वाढीसाठी सल्फरचे कार्य काय व महत्त्व काय। आणि मित्रांनो, सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखादा कांदा कापतो किंवा कट करतो तर त्यावेळेस जो केमिकल उत्सर्जित होतो त्यामुळे आपल्या डोळ्यातून आपोआपच अश्रू गळतात, तर त्याचं कारण काय, तर त्यामध्ये सुद्धा सल्फरचं महत्त्व काय हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, कांदा पिकासाठी सल्फर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं का, त्याआधी आपण सगळ्याच पीक पोषणासाठी लागणारे अन्नद्रव्य किती व ते कोणते हे जाणून घेऊया। मित्रांनो, कुठल्याही पीक पोषणासाठी 17 अन्नद्रव्य लागतात मित्रांनो, जे की त्याची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी। त्यापैकी जे 3 आहेत ते आहेत नैसर्गिकरित्या भेटणारे, जे की आपण मूलभूत अन्नद्रव्य म्हणतो। त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन व तसेच ऑक्सिजन येतं मित्रांनो। आणि जे काही राहिलेले 14 अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये 3 प्रकार पडतात। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य। मित्रांनो, जे मुख्य अन्नद्रव्य आहे त्यामध्ये NPK म्हणजेच नत्र, स्फुरद व पालाश हे अन्नद्रव्य येतात मित्रांनो। आणि जे दुय्यम आहे त्यामध्ये मित्रांनो कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे 3 अन्नद्रव्य येतात मित्रांनो। आणि जे तिसरा आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यामध्ये बोरॉन, कॉपर, झिंक, मॉलिब्डेनम, मॅग्नीज, निकेल आणि क्लोरीन असे वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य येतात मित्रांनो। तर कांदा पिकासाठी या 17 पैकी जे सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे सल्फर मित्रांनो। सुरुवातीचे जे मुख्य आहे NPK, त्यानंतर चौथं जो अन्नद्रव्य आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त गरजेचं कांदा पिकासाठी तो आहे सल्फर। ते का हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो। तर त्याचे कारण असे की जेव्हा आपण कांदा कापतो त्यावेळेस जो केमिकल उत्सर्जित होतो आणि लगेच अश्रू आपल्या डोळ्यातून गळतात, त्याचं कारण सल्फर आहे। कारण त्यामध्ये अलाइल प्रोपाइल डायसल्फाइड म्हणजेच सल्फर ऑर्गॅनो कंपाऊंड नावाचा घटक आहे मित्रांनो। हे मी तुम्हाला का सांगतोय हे पण समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो। कारण जे कांदा साठवणूक क्षमता वाढीसाठी लागणारे घटक आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सल्फरचा रोल काय हे आपल्याला मी समजावून सांगतोय मित्रांनो। एवढंच नाही तर यामध्ये वेगवेगळे अमिनो ॲसिड आहेत, ज्यामध्ये सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड आहे, ज्यामध्ये सल्फर कंपाऊंड सापडतो। तर त्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय, मिथिओनाइन, सिस्टीन आणि सिस्टाइन असे 3 वेगवेगळे जे की अमिनो ॲसिड आहे, परंतु त्याचा बेस हा सल्फर आहे। सल्फर म्हणून त्यांना सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड म्हणतात मित्रांनो। आणि हे जे अमिनो ॲसिड आहे हे मी जे तुम्हाला कंपाऊंड वेगवेगळे सांगतो आहे, हे सगळे कंपाऊंड गुणवत्ता सुधारक म्हणून काम करतात मित्रांनो। आणि या कारणामुळे सल्फर घटक हा कांदा पिकासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरतो। एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही सल्फर जमिनीमध्ये टाकता त्यावेळेस सल्फरला भूसुधारक म्हणून सुद्धा ओळखले जातात मित्रांनो। तर ते का, तर त्याचे कारण असे, तुमच्या जमिनीला भुसभुशीत ठेवण्याचं काम सल्फर करतं मित्रांनो। सोबतच तुमच्या जमिनीमध्ये असलेले जे काही सोडियम क्लोराईडचं प्रमाण आहे म्हणजेच क्षाराचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा सल्फर महत्त्वाचं ठरतं मित्रांनो। व तसेच तर तुमच्या जमिनीमध्ये जे काही सामू आहे म्हणजेच पीएच, तर पीएचचं प्रमाण सुद्धा कमी करण्यासाठी सल्फर काम करतं मित्रांनो। म्हणून कुठल्याही पिकासाठी 4थं अन्नद्रव्य म्हणून सल्फर वापरलेलं कधीही चांगलं आणि तुमच्या जमिनीची सुपीकता वाढते मित्रांनो। एवढंच नाही तर तुमच्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य तुम्ही देता, जे फिक्सेशन होऊन बसतं म्हणजे ज्याचं स्थिरीकरण झालेलं असतं, ते सुद्धा रिलीज करून पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा सल्फर करतो मित्रांनो। यामुळे सुद्धा सल्फर हा महत्त्वाचा घटक ठरतो। त्यानंतर आपण हे समजून घेऊया की जे गुणधर्म आहेत सल्फरचे ते कांदा पिकासाठी विशेष महत्त्वाचे का, तर याचं कारण पण असंच आहे, जेव्हा तुम्ही सल्फर जमिनीमध्ये टाकता तेव्हा त्याचं कार्य अशा पद्धतीने होतं मित्रांनो। सर्वप्रथम
प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढते. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढल्यामुळे हरितद्रव्याचं प्रमाण वाढतो. हरितद्रव्याचं प्रमाण वाढलं म्हणजेच तुमच्या पिकाला काळोखी वाढते मित्रांनो. आणि या दृष्टिकोनातून पिकाची रोगप्रतिकार शक्ती जास्त वाढते. एवढंच नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सल्फर हे कांदा पिकामध्येच नाही तर सगळ्याच पिकामध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणून कार्य करतो मित्रांनो. म्हणजेच प्रथिने तयार करण्याचं सुद्धा कार्य करतो आणि सोबतच वेगवेगळे एन्झाईम सुद्धा ऍक्टिव्ह करण्याचं काम करतो मित्रांनो. पिकाच्या चयापचन प्रक्रियेमध्ये सुद्धा त्याचं महत्त्वाचं रोल आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये कांदा पात्याला ताठरता आणण्याचं काम, काळोखी वाढवण्याचं काम आणि कडकपणा आणण्याचं काम हे सल्फर करत असतो मित्रांनो. म्हणून सल्फर महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी नेहमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सल्फर हे अन्नद्रव्य शिफारस करत असतो. बहुतांश शेतकरी वेगवेगळे अन्नद्रव्य वापरतात, वेगवेगळे ग्रेड वापरतात, ज्यामध्ये 10-26-26 असेल, ज्यामध्ये 24-24 असेल, 15-15 असेल, असे वेगवेगळे विविध घटक कांदा पिकासाठी वापरतात. परंतु खऱ्या अर्थाने 20-20-0-13 ही जी ग्रेड आहे ती कांदा पिकासाठी खूप चांगली आहे मित्रांनो. तर ते का? कारण मित्रांनो 20-20-0-13 मध्ये जे पहिले 20% आहेत ते नत्रा येतं, दुसरं 20% ते स्फुरदमध्ये येतं आणि तिसरं 0 म्हणजे पोटॅश आणि शेवटी जे 13% आहे ते म्हणजे सल्फर आहे मित्रांनो. आणि सल्फर असल्यामुळे कांदा पिकावरती खूप चांगल्या पद्धतीने त्याचं कार्य होतं. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना 20-20-0-13 हे कांदा पिकासाठी वापरायला पाहिजे म्हणून ही ग्रेड मी शिफारस करत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर सल्फर म्हणजेच गंधक या अन्नद्रव्याचं कार्य काय, महत्त्व काय हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो थांबतो इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.